ऐकू सम्राट अजातशत्रू आणि आम्रपाली। महाभारताच्या काळापासूनच अत्यंत वैभवसंपन्न राज्य म्हणून जर कोणत्या साम्राज्याचा उल्लेख होत असेल तर ते मगधचे साम्राज्य। नामोच्चारासरशी शत्रूस थरकाप सुटावा असे प्रचंड सामर्थ्य म्हणजे मगध। महाभारत काळात जरासंधासारख्या प्रबळ, दुष्ट आणि महत्त्वाकांक्षी सम्राटाने अनेक लहान मोठे राज्य गिळंकृत केल्याचा इतिहास। मगधचे शासक नजरेसमोर ठेवून त्याचीच पुनरावृत्ती करण्यात धन्यता मानित असत। आपल्या सत्तेसमोर इतरांनी नतमस्तक व्हावे आणि आपले मांडलिकत्व स्वीकारावे व खंडणीच्या रूपात मगधच्या कोशागारात भर टाकीत राहावे अशी सम्राटाची इच्छा असे। तसे न झाल्यास युद्ध अटळ असायचे व त्या अनुषंगाने होणारी अपरिमित हानी खिन्न अंतकरणाने पाहत राहणे हेच नशिबी येणार। इसवी सनापूर्वी 6व्या शतकात देखील मगध सम्राट बिंबिसारने हेच धोरण राबविले होते। बिंबिसारचा पुत्र अजातशत्रूने हेच धोरण समोर ठेवून बाप से बेटा सवाई हे सिद्ध केले। अजातशत्रूचा व्यवहार अगदी नावाच्या विरुद्ध असे। त्याच्या लेखी दया, शांती ह्या गोष्टीच नसत। मगधच्या म्हणजे आजच्या बिहार प्रांतातील सतत वाहणाऱ्या गंगा, घागरा, शोण यासारख्या नद्यांमुळे संपन्नता सर्वदूर नांदत होती। मगध शेजारी असणारी काही राज्ये राजसत्तेची समर्थक होती तर काही गणतंत्र पद्धतीने कारभार करीत असत। काही गणतंत्र समर्थक राज्यांनी एकत्र येऊन संघराज्याची निर्मिती केली होती। अशाच एका संघराज्याचे नेतृत्व लिच्छवीकडे असून वैशाली हे त्यांच्या राजधानीचे ठिकाण होते। भव्य निवासस्थाने, मोठमोठ्या बाजारपेठा, विपुल धनधान्य, सोन्या चांदीची आभूषणे इत्यादींची आवड आणि मनास प्रसन्नता देतील अशी अनेक ठिकाणे ही या गणतंत्राची विशेषता होती। सुख आणि संपन्नता, वैभव आणि शांती नांदत असलेल्या या नगरात कलाकुसरीची कामे केली जात असत। स्थापत्यशास्त्र, नृत्यकला आणि गायनकला इत्यादींमुळे वैशालीची कीर्ती सर्वदूर पसरली होती। असे हे नजरेत भरणारे शहर साम्राज्य विस्तारवादी अजातशत्रूच्या नजरेतून कसे सुटणार? परिणामतः मगध सम्राटाचे आक्रमण लिच्छवीच्या वैशालीवर होऊ लागले। पण लिच्छवीच्या शूरवीर सैनिकांनी मगधची आक्रमणे परतवून लावली। मगध साम्राज्याशी झालेल्या संघर्षात आपण यशस्वी होतो, खंबीरपणे तोंड देऊ शकतो ही गोष्ट त्या शूर सैनिकांसाठी अत्यंत अभिमानाची तर होतीच, पण त्यांचा आत्मविश्वास बळकट करणारीही होती। अपयशाचा असा वार मगध सम्राटास जिव्हारी बोसणारा होता। अजातशत्रू यावर गंभीरपणे विचार करू लागला। भरभक्कम सेना असतानाही, साधन सामुग्रीची विपुलता असून देखील आपली सेना पराभूत कशी होते हा विचार त्याला भेडसावू लागला। चिंताग्रस्त अजातशत्रू आपल्या महालात एरझारा करीत असताना त्याच्या मनातून पराभवाचे विचार काही केल्या जाईनात। त्याने गंगा आणि शोण नद्यांच्या संगमावर एक मजबूत किल्ला बांधून तिथे सैन्य दलाची नियुक्ती केली। हीच जागा पुढे पाटलीपुत्र नावाने उदयास आली। तिथूनच अजातशत्रूचे हेर सर्व दूर नजर ठेवू लागले। अजातशत्रूची चिंता काही केल्या दूर होत नव्हती। वैशालीच्या सेनेजवळ असे काय आहे त्याची कमतरता मगधच्या सैनिकांना भासते। या कारणांचा शोध घेणे अजातशत्रूस महत्त्वाचे वाटले। त्याची झोप उडाली होती। अशाच एका चिंताग्रस्त क्षणी बऱ्याच विचारांती त्याचे मन एका योजनेभोवती स्थिरावले। आपल्या कोणत्या तरी विश्वासू हस्तकास वैशालीत गुप्तपणे पाठवावे व त्या कारणांचा छडा लावावा असा विचार तो करू लागला। पण शत्रू पक्षाच्या गोटात शिरून अशी माहिती मिळविणे अत्यंत कठीण होते। असे धाडस कोण करणार? असे धाडस आपणच केले तर? या विचारासरशी अजातशत्रू थांबला आणि त्या क्षणी असे धाडस स्वतःच करण्याचा त्याने निश्चय केला। मग ठरले तर हे काम आपणच स्वतः करायचे आहे। पूर्ण निरीक्षणांती वैशालीच्या सर्वसामान्य सैनिकाचा पोशाख, केशरचना, चेहऱ्यावरील हावभाव इत्यादींचा सूक्ष्म अभ्यास करून त्याने स्वतःच वैशालीच्या सैनिकाच्या रूपात परिवर्तित केले। शरीरास मुद्दाम जखमा देऊन युद्धातील जखमी सैनिकाच्या वेशात तो वैशालीच्या जखमी सैनिकांमध्ये सामील झाला। वेदनांनी विव्हळणारे जखमी सैनिक आणि युद्धकैदी मदतीच्या अपेक्षेने आकाशाकडे नजर लावून ईश्वराची करुणा भाकीत होते।
त्यांना मदतीचा हात देऊन शुश्रूषा दलातील लोक औषधोपचार करून जखमी सैनिकांना निवासस्थानाकडे नेत होते. दुःखाने कन्हत, वेदनेने त्रस्त अशा अजातशत्रूस देखील प्रारंभिक औषधोपचार करून तो कोण आहे, कुठून आला इत्यादी माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला. पण अजातशत्रूकडून कोणत्याच प्रश्नांची उत्तरे दिली गेली नाहीत. तो खिन्न मनाने एखाद्या भ्रमिष्ठासारखा आकाशाकडे पाहत असे. त्याच्या डोक्यावर आघातामुळे परिणाम झाला असावा, त्याची स्मृती गेली असावी आणि म्हणूनच त्याला काहीच समजत नाही असा निष्कर्ष काढण्यात येऊन त्याला एका निवासस्थानी आश्रयास ठेवले गेले. हे निवासस्थान आम्रपाली नावाच्या सुस्वरूप नर्तकीचे होते. वैशाली नगरात आम्रपाली तिच्या कला नैपुण्यासाठी सर्वपरिचित होती. राजदरबारात उत्सव प्रसंगी किंवा राजाज्ञेनुसार नृत्य करणे व आपल्या गान कौशल्याने सर्व रसिकांचे मनोरंजन करणे हे तिचे प्रमुख कार्य होते. आपल्या आकर्षक सौंदर्याने, त्याचप्रमाणे ती जेव्हा अत्यंत मधुर गळ्याने गाऊ लागे तेव्हा त्या गायनाने सर्व श्रोत्यांना गुंग करण्याची किमया तिला साधली होती. आपल्या लाघवी आणि मोहक अभिनयाने ती एक गणिका म्हणून सुपरिचित तर होतीच, पण नृत्यकलेतही ती तितकीच परिपूर्ण होती. अशा आम्रपालीच्या घरी अतिथी म्हणून वास्तव्यास असणारा अजातशत्रू तिच्या कला नैपुण्याचे गुणगान करू लागला. आपल्या अतिथीस समजून घेऊन, त्याची मनस्थिती जाणून घेऊन आम्रपाली त्याची सेवा शुश्रूषा अत्यंत आपुलकीने करू लागली. त्याच्या आवडीनिवडी सांभाळू लागली. त्याला सकाळी जाग येताच ती समोर स्वागतास हजर असे. आम्रपालीचे स्मित या सैनिकाच्या हृदयास प्रसन्नता देई. त्याचे दुःख हळूहळू कमी होऊ लागले. तिच्या मायेच्या शब्दांनी, आपुलकीच्या व्यवहारांनी आणि लाघवी बोलण्याने हा सैनिक प्रसन्न होऊ लागला. तो तिची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत राही. आपण तिच्या व्यक्तिमत्वाकडे ओढले जात आहोत हे त्याला समजत होतंय. त्याच्या दृष्टीने असे होणे योग्यच होतंय. ती सुद्धा सैनिकाच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर, पिळदार शरीरयष्टीवर भाळली होती. रात्रीच्या प्रसंगी दोघे एकत्र बसून वैशालीतील निसर्ग सौंदर्यावर एकमेकास आपल्या भावना सांगत असत. रात्रीच्या चंद्रप्रकाशात दुधाचा पेला तिच्या हातून घेताना तिच्या बोटांचा मादक स्पर्श त्याच्या हृदयात विनेचा झंकार निर्माण करून जायचे. दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यांतील मुखभाषा समजली होती. अशाच एका प्रसंगी आम्रपालीने एका चांदण्या रात्री त्याला एक कर्णमधुर गीत ऐकविले. त्याने अत्यंत प्रसन्न होऊन त्याने तिला, मी तुला काय देऊ शकतो अशी विचारणा केली. तुम्ही जे काही द्याल त्याचा मी स्वीकार करीन असे आम्रपालीने उत्तर दिले. बघ बरं, मग माझी भेट नाकारून चालणार नाही असे तो म्हणाला. त्यावर प्रेमाने दिलेली भेट नाकारू नये असे तिने म्हटले. आसनावर बसलेला सैनिक उभा राहून बोलत बोलत तिच्या जवळ आला. तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आणि तिचा नजर कटाक्ष त्याच्या नजरेतून सुटला नाही. बघ बरं, भेट दिल्यानंतर नाकारशील असे म्हणताना त्याच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच ओढ तिला जाणवली. सैनिकाने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याबरोबर आम्रपाली नावाची ही नवयौवना किंचित लाजली. काय होत आहे हे कळण्याआधीच सैनिकाने तिला आपल्या बाहुपाशात घेतले. मंद चांदण्यांच्या प्रकाशात चंद्राने स्वतः ढगाळ लपवून घेतले होते. त्याचे ओठ तिच्या ओठांशी प्रणय भाषेमध्ये संवाद साधित होते. अजातशत्रूने आपल्या प्रेमाची कबुली आम्रपालीस दिली होती. आम्रपालीने देखील त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. आम्रपालीस आपल्या मोहपाशात गुंतवून अजातशत्रू आपले मुख्य लक्ष तिच्या नकळत साध्य करणार होता. प्रियकराच्या रूपात एक शत्रू प्रणय नाट्य छाडून आपले राजकारण साधणार होता. अजातशत्रू व आम्रपाली एकमेकात गुंतले जात होते. दिवसेंदिवस हे रेशीम धागे घट्ट होत गेले. आपल्या मधुर आवाजाने ती त्यास मंत्रमुग्ध करीत असे. दोघेही संध्याकाळच्या समयास नदी तीरावर बसून एकमेकांच्या भावना समजून घेत असत. या सहवासात वैशाली शहराची नगररचना, शक्तिस्थाने, शस्त्रनिर्मिती इत्यादींची सर्व माहिती त्याने मिळविली. त्याच्या या हेतूचा कसलाही संदर्भ तिला कळणार नाही याची दक्षता तो घेत असे. आपले इप्सित साध्य केल्यावर एका अंधारलेल्या रात्री ती गाढ निद्रेत असताना त्याने संधी साधून तिथून पलायन केले. रात्रीच्या अंधारात
आम्रपालीचा सैनिक प्रियकर अदृश्य झाला. सकाळच्या सूर्यप्रकाशात आपला प्रियकर कुठेच दिसत नाही, म्हणून कासावीस झालेल्या आम्रपालीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती अस्वस्थ होती, त्याचा शोध घेत होती. तिचे कशातच लक्ष लागेना. अतिशय दुःखाने ती कासावीस होती. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलंय त्याच्याकडून तिची उपेक्षा झाली होती. रोज ती त्याच्या प्रतीक्षेत नजर लावून बसे. आणि एक दिवस वैशालीवर मगध सेनेचे आक्रमण झाले. स्वतः मगध सम्राट अजातशत्रू आपल्या सेनेचे नेतृत्व करीत होता. वैशालीची सामर्थ्यस्थळे माहीत असल्यामुळे त्याच ठिकाणी बाणांचा वर्षाव होऊ लागला. वैशालीचा प्रतिकार थिटा पडू लागला. पाहता पाहता वैशालीची सेना माघार घेऊ लागली. आपल्या रथातून सर्व युद्धाचे निरीक्षण करणारा अजातशत्रू सर्वदूर नजर टाकीत होता. गावं रिकामे होऊ लागले. गावातील नागरिक मिळेल त्या सामानासरशी स्थलांतर करू लागले. वैशालीने शस्त्र टाकले होते. जेत्याच्या थाटात मानेने समोर जाणारा अजातशत्रू पराभूतांकडून मानवंदना स्वीकारित होता. शरणागतांना अभयदान देत होता. त्याची भिरभिरणारी नजर आम्रपालीचा शोध घेत होती. जनसमुदायातील आम्रपालीची नजर त्याच्याकडे जाताच तिचे अवसानच गळून पडले. ती जागीच थिजून गेली. सम्राट अजातशत्रू म्हणजे दुसरा तिसरा कुणीच नसून आपला प्रिय सैनिकच आहे हे तिला कळून चुकले. तिचा यावर विश्वासच बसेना. पण जे दिसले ते कितीही भयंकर असले तरीही तेच सत्य होते. हृदयाला पीळ पाडणारे हे सत्य तिला सहन होण्यापलीकडचे होते. अत्यंत खसलेल्या अवस्थेत काय करावे हे तिला समजेना. आपला प्रियकर, आपल्या राज्याचा शत्रू, आपला प्राणप्रिय सैनिक म्हणजेच वैशालीचा कट्टर शत्रू म्हणजेच अजातशत्रू आहे. ह्यापेक्षा मोठे दुसरे कोणते दुःख असणार. हा घाव तिच्या सहनशक्ती पलीकडचा होता. खिन्न मनाने ती आपल्या निवासस्थानी परतली. आम्रपालीचे मन कुठेच रमेना. अत्यंत दुःखी अंतकरणाने तिने निवासस्थानाचा अंतिम निरोप घेतला व तिची पावले दिशाहीन वाटचाल करू लागली. बऱ्याच भ्रमंतीनंतर थकून एका वृक्षाच्या सावलीत आम्रपालीस निद्रा लागली. समोरून एक संन्याशांचा समुदाय जात होता. स्वतः गौतम बुद्ध आपल्या सर्व शिष्यांना घेऊन शांती यात्रेस निघाले होते. विश्वशांतीचा संदेश देश सर्वांप्रती दया आणि क्षमा दाखवीत पुढे जाणाऱ्या त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामागे त्यांचे शिष्य चालू लागले. सर्वस्व हरवलेल्या आम्रपालीची पावले त्यांच्या मागे जाऊ लागली. अजातशत्रूने आम्रपालीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सर्व दूर शोधूनही त्याला आम्रपाली कुठेच सापडली नाही. युद्धामध्ये विजयी झालेला सम्राट अजातशत्रू प्रेमामध्ये मात्र पराभूत झाला होता. प्रेम विश्वासाच्या पायावर उभे असते. अजातशत्रूने हा पायास राजकीय महत्वाकांक्षेपायी स्वतःच नष्ट केला होता. धन्यवाद. शेवटी एक नम्र निवेदन. चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.